नमस्कार. IR दिस वीक सेशन 5 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज अत्यंत दोन महत्त्वाचे घटक आपण अभ्यासणार आहोत. मधल्या काळात त्याची बरीचशी चर्चा होऊन गेली, तुम्ही वाचलं असेल कदाचित. तर भारत आफ्रिका संबंध आणि भारत पश्चिम आशिया संबंधांविषयीची आपण चर्चा करणार आहे. तुम्ही जर इथं स्क्रीनवर बघत असाल तर तुम्हाला हा अख्खाचा अख्खा आफ्रिका खंड दिसल. एकूण 54 देश आहेत आफ्रिका खंडामध्ये, तुम्हाला माहिती असतील तर. आता आफ्रिका खंडातील काही देश तर भारताच्या अत्यंत कामाचे आहेत किंवा अगदी जवळचे आहेत असंही म्हणतो. त्यापैकी एक आहे खाली कोपऱ्यात असलेला साऊथ आफ्रिका, फारच महत्त्वाचा देश आहे. नेक्स्ट इथं असलेला नायजेरिया नावाचा देश अत्यंत महत्त्वाचा आहे. वरती इजिप्त नावाचा देश अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि इजिप्त का महत्त्वाचा आहे तर इथे जी तुमचं काय म्हणतात की रेड सीला कनेक्ट करणारा जो एक कॅनल आहे, त्या कॅनलचं नाव काय तुम्ही सांगितलं पाहिजे, जो मेडिटेरियन ओशियनला कनेक्ट करतो. सो त्या कॅनलच्या थ्रू जो भारताचा व्यापार आहे तो सर्वात मोठ्या प्रमाणात होतो, त्यामुळेही तो गरजेचा आहे. नेक्स्ट पुढे मग गरजेचं आहे त्याचं नाव आहे इथिओपिया, खाली इकडे कोमोरो, सेशल्स, मॉरिशस, मॅडागास्कर सारखे देश. म्हणजे हे अगदी महत्त्वाचे देश आहेत भारतासाठी. या उलटही इतरही देशांसोबत भारत आपले संबंध अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय. बट बेसिकली एवढे तरी देश आणि त्यांचं लोकेशन नेमकं कुठे आहे हे तुम्ही लक्षात ठेवायला काही हरकत नाही. ठीक, बरं पुढे आपण जाऊ. आता नेक्स्ट या इमेजवर तुम्हाला अंदाजे हे बघून घ्यायचंय की नेमकं भारत कुठे आहे आणि आफ्रिका कुठे आहे. बऱ्याचदा लोकांचा गोंधळ होऊ शकतो की आफ्रिका खंड हा भारताच्या पूर्वेकडे आहे की पश्चिमेकडे आहे, अरेबियन सीला लागतो, इंडियन ओशनला लागतो, अटलांटिकला लागतो की काय, कसं मॅटर आहे बाबा. तर लक्षात घ्या, दिस इज आर इंडिया आणि इथे आहे तुमचा अख्खाचा अख्खा आफ्रिकन खंड किंवा आफ्रिका ज्याला आपण असं म्हणतो. ठीक आहे. भारतासाठी आफ्रिका महत्त्वाची असण्याची विविध कारणं आहेत. आता तुम्हाला हे पण माहिती असेल की म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात आपण जातो किंवा आसपास तर 200, 300, 400, 500 वर्षापूर्वींचा जर आपण भारत आफ्रिका संबंध पाहिला तर तुम्हाला दिसेल की भारतातून बहुतांश व्यापारी हे आफ्रिकन देशांसोबत व्यापार करण्यात एक काळ व्यस्त होते. सो तुम्हाला दिसेल वास्को द गामा जो दक्षिण आफ्रिकेला किंवा एका इथं केप ऑफ गुड होप नावाचं ठिकाण आहे, याला वळसा घालून जेव्हा तो भारतामध्ये आला तेव्हा त्या वास्को दी गामाला भारतापर्यंत पोहोचवण्यात जर कोणी मदत केली असेल तर तो एक भारतीय व्यापारी होता. हे पण आपण यापूर्वी कुठेतरी वाचलं असेल. सो आपल्याला हे तर समजतं की भारतीय लोक आणि आफ्रिकन लोक यांचे व्यापारी संबंध होते आजपासून 500-600 वर्षापूर्वीपासून आहेत. त्यापूर्वीही असतील आपल्याला माहिती नाही. नेक्स्ट, स्वातंत्र्यानंतर जर भारत आणि आफ्रिका संबंधांचा तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला दिसेल की भारत आणि आफ्रिकन देश यांच्यामध्ये कॉमन धागा आहे, ते म्हणजे हे सर्व होत्या वसाहती किंबहुना जे वसाहतवादी देश होते. मग युरोपियन देश यांनी इंडियाला आणि विविध आफ्रिकन देशांना त्यांच्या कॉलनी बनवलेलं होतं. सो आपण म्हणू शकतो की स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे भारताच्या आणि विविध आफ्रिकन देशांच्या हे सर्वच देश हे पारतंत्र्यामध्ये होते किंवा ब्रिटिश युरोपियन देशांच्या अधिपत्याखाली होते. मात्र सिन्स 1950 पासूनचा पुढचा काळ जर आपण विचारात घेतला तर आपल्याला काय दिसतं की भारत तर 1947 ला इंडिपेंडेंट झाला. विविध आफ्रिकन देश पण कमी बहुत त्याच काळात झालेले आहेत. सो हे जे वसाहती राहिलेले आहेत किंवा ज्यांचं जे कॉमन दुःख होतं एक काळचं की यांच्यावर कुठेतरी अन्याय केला, यांचं शोषण केलं, लूट केली, तर या देशांना आपला स्वतःचा विकास घडवून आणण्यासाठी आणि स्वतःचं भलं करण्यासाठी 1955 साली एक कॉन्फरन्स होते. त्या कॉन्फरन्सचं नाव आहे बांडुंग कॉन्फरन्स. मे बी बऱ्याच लोकांनी या कॉन्फरन्स विषयी ऐकलं असेल. या बांडुंग कॉन्फरन्समध्ये पहिल्यांदा हा विचार पुढे आला की आपण त्या काळात म्हणजे 1950ची ही सर्व चर्चा सुरू आहे, तर त्या काळात जो जागतिक संघर्ष दोन गटामध्ये सुरू होता, एक अमेरिकाचा गट आणि दुसरा सोव्हिएत रशियाचा, तर या दोन गटांच्या राजकारणामध्ये किंवा या दोन गटांच्या संघर्षामध्ये न पडता आपण अलिप्त राहण्याचा निर्णय घेऊयात, हे सर्वात
पहिल्यांदा ठरलं होतं 1955च्या बांडुंग कॉन्फरन्समध्ये. मात्र नॉन अलाइनमेंट मुवमेंट, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अलिप्ततावादी चळवळ, या संघटनेची स्थापना होते 1961 मध्ये युगोस्लाविया या ठिकाणी बेलग्रेड परिषदेच्या माध्यमातून. बेलग्रेड लिहून ठेवायचं हे नाव, जेणेकरून उद्या जर तुम्हाला कधी प्री मेन्स मध्ये विचारलं गेलं, हालाकी नाम बाबत याही वर्षी प्रश्न पडला होता आणि नंतर कधी पडण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे की 1961 मध्ये नॉन अलाइनमेंट मुवमेंट या संघटनेची स्थापना झाली आणि या संघटनेच्या स्थापनेमध्ये भारत आणि आफ्रिका यांनी एकत्रितपणे तेव्हापासून काम करणं सुरू केलेलं आहे, जे तुम्हाला आजही कंटिन्युअसली होताना दिसतंय. नेक्स्ट पुढे आपण जाऊ. भारत आणि आफ्रिकेमध्ये 2008 साली राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि इतर क्षेत्रामध्ये संबंध मजबूत करण्यासाठी एक संघटना स्थापन झाली. तिचं नाव आहे इंडिया आफ्रिका फोरम समिट, ज्याच्या 3 बैठका आता पण झाल्या. पहिली बैठक झाली होती 2008, दुसरी बैठक झालेली आहे 2011 आणि तिसरी बैठक झाली होती 2015 साली. सो या बैठकांचा बेसिक मोटिव्ह किंवा बेसिक मोटो काय होता, तर आफ्रिकन देश आणि भारत यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणायचं, जेणेकरून भारताचे विविध आफ्रिकन देशांसोबतचे संबंध मजबूत होण्यास मदत होईल, ॲज वेल ॲज आफ्रिकन देशांमध्ये वाढता चीनचा प्रभाव हा कुठतरी नियंत्रित करता येईल. सो ह्या सर्व तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी असतील. नेक्स्ट 2017 मध्ये भारत आणि जपान यांनी एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून आफ्रिकन देशांचा विकास करता येईल आणि त्या इनिशिएटिव्हचं नाव होतं आशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉर, ज्याला आपण AAGC असंही म्हणू शकतो. याचा हेतू काय, भारत आणि जपाननं हा प्लान पहिल्यांदा पुढे आणला होता की आफ्रिकन देशांसोबत विविध आशियाई देशांना कनेक्ट करायचं, जेणेकरून आफ्रिकन देशांचा फायदा हा आशियाला होईल, आशियाचा फायदा आफ्रिकेला होईल आणि याच माध्यमातून कदाचित भारताला तिसऱ्या जगाचा नेता बनण्यासाठी मदत होऊ शकते. सो द लीडर ऑफ थर्ड वर्ल्ड कंट्री हे आपण नाव बऱ्याचदा ऐकलं असेल. सो आशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉर. सो या 3 पॉइंट्स, 3 फॅक्ट्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. पहिली फॅक्ट असेल ती म्हणजे 1961 बेलग्रेड कॉन्फरन्स आणि नाम संघटनेची स्थापना. दुसरी फॅक्ट महत्वाची आहे की 2008 साली इंडो आफ्रिका फोरम समिट किंवा इंडिया आफ्रिका फोरम समिटची स्थापना. आणि तिसरी फॅक्ट आहे ती म्हणजे 2017 साली भारत आणि जपान यांनी एकत्रित मिळून एक पुढाकार घेतला, त्याचं नाव होतं आशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉर आणि याच्या माध्यमातून आशियाई देशांना आफ्रिकन देशांसोबत कनेक्ट करण्याचा हेतू हा भारत आणि जपानचा होता. ठीक आहे, डन. पुढे आता जाऊ. सो आता इथून पुढे मग बऱ्यापैकी गोष्टी बेसिक सुरू होतील. तुमच्याकडे ही PPT मी पाठवून देईल, तुम्ही निवांत ह्या गोष्टी वाचू शकाल. तुम्हाला तर मी काय केलं की भारत आफ्रिका संबंधांचं एक मोठं स्ट्रक्चर तुमच्या समोर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बाकी 1 बाय 1 आपण बघणारच आहे. म्हणजे आता आफ्रिका भारताला का कामाचं आहे तर मोजून 2 पॉइंट सांगतो आणि पटकन पुढे जातो. एक तर आफ्रिकेची लोकसंख्या ही सध्या जर तुम्ही विचार केला तर एकूण जागतिक लोकसंख्येच्या 18% आहे. जर जगाचीच लोकसंख्या नाही म्हणता तुमची 800 कोटींच्या आसपास असेल तर 800 कोटींपैकी 18% लोकसंख्या ही तुमच्या आफ्रिकन देशांची असल्या कारणानं हे सर्व आफ्रिकन लोक भारतासाठी कोण आहेत तर सगळे कस्टमर आहेत भारतीय वस्तू आणि सेवांसाठी. सो आपण आपल्या वस्तूंची आणि सेवांची विक्री मोठ्या प्रमाणात आफ्रिकन देशामध्ये करू शकतो. दॅट्स वाय हा आफ्रिका हे आपल्यासाठी अख्खाचा अख्खा महत्वाचा आहे. नेक्स्ट दुसरा आफ्रिका महत्वाचा काय आहे तर आफ्रिकेमध्ये असलेली विविध संसाधने. भारत मोठ्या प्रमाणात कच्चं तेल इकडनं आयात करतो. भारत मोठ्या प्रमाणात डाळी किंवा बाकी रिलेटेड गोष्टीच्या इकडनं आयात करतो. भारत मोठ्या प्रमाणात युरेनियम, सोनं, चांदी आणि इतर महत्त्वाचे धातू
किंवा बॅटरीसाठी लागणारे कुठले घटक असतील, कारण आपण ई व्हेकलवर फोकस करतोय तर इथनंच आयात करतो, म्हणून विविध मिनरलसाठी किंवा संसाधनांसाठी भारताला आफ्रिका हा महत्त्वाचा आहे. आणि तिसरं कोणीच विसरणार नाही असं, भारताला जर तिसऱ्या जगाचा नेता बनायचं असेल, भारताला युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये परमनंट सीट मिळवायची असेल, तर आफ्रिकन देशांचा पाठिंबा हा भारता पाठीमागं असणं हे अपेक्षित आहे. आणि अकॉर्डिंग टू दॅटच आपण काय करतो आहे तर आफ्रिकन देशांसोबतचे संबंध मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करतो. मग तुम्हाला इथे भारत आफ्रिका संबंध प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये कसे होते, वसाहत काळात कसे पुढे गेलेले आहेत आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कसे पुढे गेले हे इथे मी सांगण्याचा प्रयत्न केला. ज्या गोष्टी आपण आतापर्यंत डिस्कस केल्या त्याच इथे कुठतरी आहेत. सो निवांत तुमच्या सोबत ते वाचून घ्याल. आता इथे या स्क्रीनवर असलेले जे फॅक्च्युअल डिटेल्स आहे ते आपल्यासाठी अगदी महत्त्वाचे आहे, कारण याच फॅक्च्युअल डिटेल्सचा वापर करून आपण भारत आफ्रिका संबंधांबाबतच्या कोणत्याही प्रश्नाला ॲड्रेस करू शकतो. तुम्हाला हे माहिती पाहिजे की आतापर्यंत भारत आणि आफ्रिका संबंधांवर UPSCच्या मेन्समध्ये GS2 जो GS2 मध्ये आयर नावाचा घटक आहे, तुमच्या प्रत्येकाला माहिती आहे. मागच्या 12 वर्षात 13 पासून तर 25 पर्यंत जर आपण विचार केला UPSCचा, तर 3 वेळा UPSCनं भारत आफ्रिका संबंधांवर डायरेक्ट प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे याही वर्षी विचारला होताच, जी आता रिसेंटली मेन्स होऊन गेली तुमची, म्हणजे बरोबर तिथेही विचारले गेलेच आहे. आणि यापूर्वी सुद्धा 2दा विचारले गेले. सो भारत आफ्रिका संबंधांवर 3 वेळा UPSC मेन्समध्ये प्रश्न येऊन गेले. विचार करा की आफ्रिका आणि एकूणच आफ्रिकन खंड हा भारतासाठी किती महत्त्वाचा आहे हे दाखवतं की यावर प्रश्न किती पडले. तर डन. चला नेक्स्ट पुढे जाऊ. सो ह्या फॅक्च्युअल डिटेल्स तुमच्या कामाच्या असतील, तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता. भारत आणि आफ्रिका यांच्यामधला ॲव्हरेज व्यापार जो आहे ना तो $100 बिलियन आसपास आहे. त्याला आपण म्हणतो 100 अब्ज डॉलर्स. गॉट इट. बरं, भारताची याची इच्छा आहे की 2030 पर्यंत, बघा इथं भारताचं असं उद्दिष्ट आहे की 2030 पर्यंत हा जो व्यापार आहे हा दुप्पट करायचा आहे आपल्याला. सो जो सध्या जो $100 बिलियन आसपास व्यापार आहे भारत आणि विविध आफ्रिकन देशांमध्ये, तो आपल्याला $200 बिलियन पर्यंत न्यायची इच्छा आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. ठीक आहे, डन. पुढे जाऊया. आता दुर्दैवाची गोष्ट ही असं आहे की भारत आणि चीन आणि आफ्रिकन विविध देशांचा व्यापार हा $284 बिलियन पेक्षा जास्त आहे. म्हणजे आपण तुम्ही गृहीत धरा की आपला किती आहे सध्या 100, म्हणजे भारत आणि विविध आफ्रिकन देश. चीन आणि आफ्रिकन देशांचा किती आहे तर 284. नाही म्हणता भारताच्या तिप्पट हा चीनचा व्यापार आहे विविध आफ्रिकन देशांसोबत. ऑफकोर्स आहे की चीनचा जो प्रभाव असेल तो आफ्रिकन देशामध्ये जास्त असणार आहे. आणि भारताला जर तिसऱ्या जगाचा नेता बनायचे, सिक्युरिटी काउन्सिलमध्ये परमनंट सीट हवी आहे. बरं, आफ्रिकन देशामध्ये ते जे उपभोक्ता वर्ग आहे त्याला जर आपल्याकडे वळवायचं असेल तर, किंवा तिथं असलेली जी संसाधन आहे ती जर आपल्याला मिळवायची असतील, किंवा आफ्रिकन देशामध्ये असलेला जो लोकसंख्या लाभांश आहे त्याचा फायदा जर भारताला करून घ्यायचा असेल, तर भाई आपल्याला काय करावं लागेल की चीनपेक्षा जास्त व्यापार हा आपला आफ्रिकन देशांसोबत असेल, या गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि अकॉर्डिंग टू दॅटच भारत प्रयत्न करतोय. सो तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे, बस पुढे. भारत आफ्रिकेतील टॉप 5 गुंतवणूकदारांपैकी एक आहे. म्हणजे जगातील जेवढेही देश आफ्रिकन देशामध्ये गुंतवणूक करत असतील त्यापैकी टॉप 5 मध्ये आपण आहे. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊ. आता आफ्रिकेतील विविध देशामध्ये भारतानं 200 पेक्षा जास्त विकास प्रकल्प सुरू केलेत. मग कुठं शाळा बांधल्या आपण, कुठं रस्ते बांधले, कुठं रेल्वे बांधले, कुठं दवाखाने उभे करण्याचा भारतानं प्रयत्न केला, कुठं इंटरनेट कनेक्शन तिथे काय तर अख्ख्या 54 देशामध्ये पोहोचावं याकरता भारतानं 2009 साली एक प्रोजेक्ट सुरू केलेला होता. बरोबर. सो त्याच्यावर आपण एक फोकस करू शकतो. सो आतापर्यंत भारतानं विविध आफ्रिकन देशामध्ये $12 बिलियन डेव्हलपमेंट असिस्टन्स किंवा विकास सहाय्य, विकास मदत केलेली आहे. फॅक्च्युअल डेटा आपल्या कामाचा आहे. आणि सगळ्या आफ्रिकन देशामध्ये जर आपण विचार केला तर 30 लाखांपेक्षा जास्त इंडियन डायस्पोरा हा विविध आफ्रिकन देशामध्ये राहतो. सो ती पण एक फॅक्च्युअल डिटेल्स आहे.
आणि ते कुठेतरी आपली कामी येऊ शकते व्हाईल रायटिंग युअर आन्सर्स. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊ. आता वन बाय वन एक एक मुद्दा आपण घेत जाऊ की जागतिक शासनामध्ये म्हणजे काय, तर युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये परमनंट सीट हवी असेल भारताला तर आफ्रिका महत्वाचा आहे. G20 मध्ये आपण आफ्रिकन युनियनला ऍड करून घेतलं. 2023 G20 ची बैठक भारतात झाली होती, त्यामध्ये भारतानं स्वतःच्या पुढाकारानं आफ्रिकन युनियनला समाविष्ट करून घेतले G20 मध्ये. नंतर क्लायमेट चेंज किंवा क्लायमेट जस्टिस, तुम्हाला माहिती आहे की सध्या हवामान बदलासंबंधी जागतिक पातळीवरती चर्चा सुरू आहे आणि त्याचा होणारा जो इम्पॅक्ट आहे, क्लायमेट चेंजचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट पडू शकतो जगातील गरीब देशांवर आणि आफ्रिकन देश जगातले गरीब देश आहेत. सो त्याही अनुषंगाने भारत आणि विविध आफ्रिकन देश एकमेकांसोबत क्लायमेट चेंज कुठंतरी नियंत्रित करण्याकरता प्रयत्न करत आहेत. नेक्स्ट, भारताची सॉफ्ट पॉवर प्रचंड फेमस आहे आफ्रिकन देशामध्ये. मग भारतीय योगा असेल तर ऑफकोर्स 21 जून नंतर आपण तो करतोच आहे, जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय आयुर्वेदाचं शिक्षण असेल किंवा मग एकूणच आफ्रिकन विद्यार्थी भारतात शिक्षण घेण्यासाठी मोठे प्रमाणात देतात. त्यामध्ये आपण त्यांना स्टडी इन इंडिया, ICCR, ITECच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतो, बरोबर. नंतर आपण व्हॅक्सिन मैत्री या प्रोग्राम अंतर्गत कोविड काळामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात लसी पुरवल्या होत्या आणि जनरल पण आपण औषधांची मोठी डिलिव्हरी ही त्यांना दरवर्षी करत असतो. म्हणजे ठीक आहे, इट्स ओके, डन. पुढे आपण जाऊयात. सो तुम्हाला काय दिसतं, सॉफ्ट पॉवर मध्ये तुम्ही एक आधी पण सांगू शकता ते म्हणजे इंडियन सिनेमा. तुम्ही त्या रील्स पाहिल्या की काय माहित, तो जो एक पॉल आहे, जो टांझानिया मधला एक व्यक्ती आहे, तो आणि त्याची बहीण विविध भारतीय जी गाणी आहेत त्याच्यावर डान्स वगैरे करतात. सो काय दिसतं तुम्हाला की इंडियन सिनेमा आफ्रिकन देशांपर्यंत पोहोचलाय आणि ही आपली सॉफ्ट पॉवर यातनं दाखवते. नेक्स्ट, आफ्रिकेचं जनरल जे एज आहे आफ्रिकन लोकांचं, जर तुम्ही ॲव्हरेज काढलं तर ते 19 वर्ष असतं किंवा आहे. मी तुम्हाला म्हटलं की हे जे तरुण वर्ग आहे आफ्रिकन देशांमध्ये, त्याचा फायदा भारत स्वतःच्या विकासासाठी ॲज वेल ॲज त्यांच्याही विकासासाठी घेऊ शकतो. आणि जर आपल्याला अटलांटिक थ्रू अमेरिका किंवा मग लॅटिन अमेरिकन देशांसोबत कनेक्टिव्हिटी स्थापन करायची असेल तर अख्ख्याचे अख्खे आफ्रिकन देश महत्त्वाचे आहे. सो हे तुम्हाला दाखवतं भारत आफ्रिका संबंधांचं महत्त्व काय. आता इथून पुढे तुम्हाला मी सांगतो की भारत आणि आफ्रिका यांच्यामध्ये इश्यूज कोणकोणते आहेत, चॅलेंजेस कोणकोणते आहेत. सगळ्यात पहिलं चॅलेंज आहे ते म्हणजे व्यापारातील असमतोल किंवा मर्यादित व्यापारी विविधीकरण. एकतर भारत आणि आफ्रिकन देशामध्ये व्यापारच होतो मोजून 2-3 गोष्टी, ते म्हणजे एक आहे औषधं, दुसरं आहे कच्चं तेल किंवा पेट्रोलियम प्रोडक्ट्स. बरं, भारतच त्यांना जास्त एक्सपोर्ट करतो, त्यांच्याकडनं कमी इम्पोर्ट करतो, त्यामुळे ट्रेड इम्बॅलन्स आहे, ही तर एक कॉमनच गोष्ट आहे, ते तुम्ही लक्षातच घ्यायचे. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची असेल ते म्हणजे की लिमिटेड घटकांमध्ये आपण व्यापार करत असल्यानं चीन त्याचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय आफ्रिकन देशामध्ये. सो हा एक मुद्दा आहे. पुढे विकास प्रकल्पांची अंमलबजावणीमध्ये होणारा विलंब, म्हणजे भारतानं आफ्रिकन देशामध्ये जेही प्रोजेक्ट्स इम्प्लिमेंट करण्यासाठी हाती घेतलेत ते योग्य वेळेत इम्प्लिमेंट न करणं हाही एक मोठा वादाचा मुद्दा आहे. नेक्स्ट, इंडिया आफ्रिकन फोरम समिट म्हणजेच काय, संस्थात्मक संवादातील सातत्याचा अभाव. इंडिया आफ्रिका फोरम समिट संस्था 2008ला स्थापन केली. पहिली बैठक 8ला, दुसरी बैठक 11ला, तिसरी बैठक 15ला. 2015 पासून भारत आफ्रिका फोरम समिटची एकही बैठक झाली नाही. या उलट तुम्ही जर पाहिलं असेल तर चीन आणि आफ्रिका यांच्यामध्ये एक संघटना जिचं नाव आहे FOCAC, फोरम ऑन चायना आफ्रिका कन्व्हेन्शन, असं काही त्याचं फुल फॉर्म आहे. बरं, ही संघटना स्थापन झाली होती 2000 साली आणि दर 3 वर्षानं चीन आणि आफ्रिका यांच्यामधल्या बैठका होत राहतात. मग पहिली बैठक 2000, नंतर 2003, 6, 9, 12, 15 असं. सो आपण असं पाहतो की दर 3 वर्षानं चीन आफ्रिकन देशांसोबत आपला डायलॉग कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करते. या उलट भारतानं इंडिया आफ्रिका फोरम समिटची शेवटची बैठक 15ला झाली होती, त्यानंतर कुठलीही बैठक घेतली नाही. हाही एक काय 2 देशांमध्ये आव्हान आहे किंवा वादाचा मुद्दा आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे, पुढे आहे म्हणजे दळणवळण आणि लॉजिस्टिक अडचणी. भारत आणि आफ्रिकन देश यांच्यामध्ये जहाज आणि हवाई संपर्क अत्यंत मर्यादित आहे. बरं,
विविध आफ्रिकन देशामध्ये लोकशाहीचा अभाव असल्या कारणाने आणि खास करून सोमालिया असेल किंवा मग सुदान, दक्षिण सुदान या देशामध्ये असलेली राजकीय अस्थिरता याचा परिणाम असा होतो की रेड सी, ज्याला आपण तांबडा समुद्र म्हणतो, तांबड्या समुद्राच्या माध्यमातून व्यापार करणं हे अधिक किचकट किंवा त्रासदायक होत असल्या कारणानं भारत आफ्रिका व्यापारी संबंध कमकुवत झालेत. पुढे आहे आफ्रिकन देशामधील राजकीय अस्थिरता ते तर आहेच. मग तुमचं सोमालियामध्ये, सुदान, दक्षिण सुदान, माली असेल किंवा इतरही काही देश असतील. सो काय की जर कुठल्या देशामध्ये राजकीय स्थिरता नाही तर ऑफकोर्स आहे भारत पण त्या देशासोबत आपले संबंध जास्त मजबूत करण्यास इच्छुक असणार नाही. सो तो एक इश्यू आहे. आणि जागतिक पातळीवर विविध आफ्रिकन देशांना प्रतिनिधित्व तितक्या मोठ्या प्रमाणात भेटलेलं नाही. तुम्ही चेक करा की युनायटेड नेशनची सिक्युरिटी काउन्सिल 5 मेंबर आहे, याच्यामध्ये मात्र एकही आफ्रिकन देश नाही. बरं, G4 नावाची एक संघटना स्थापन झाली ज्याला आपण बिग जापान म्हणतो. बिग जापान म्हणजे काय? बी म्हणजे ब्राझील, आय म्हणजे इंडिया, जी म्हणजे जर्मनी आणि जापान म्हणजे जापान. सो या बिग जापान G4 मेंबरला काय अपेक्षित आहे तर सिक्युरिटी काउन्सिलमध्ये परमनंट सीट हवी आहे त्यांना. पण यामध्ये परत कुठलाही आफ्रिकन देश नाही. आता 2026 ची G20 बैठक होणार आहे अमेरिकेत आणि अमेरिकेने आधीच डिक्लेअर केलं की आम्ही कोणाला बोलावणार नाही या बैठकीत तर साऊथ आफ्रिकेला बोलावणार नाही. सो मे बी त्यांचं काही वर्णद्वेषावर्ण किंवा समथिंग काहीतरी भांडणं असतील, तो मुद्दा वेगळा. मात्र काय दिसतं की ज्याही जागतिक संस्था आहेत, जागतिक संस्थांमध्ये आफ्रिकन देशांना योग्य प्रतिनिधित्व मिळत नसल्या कारणाने हे देश अधिक मागे असण्याचं काही तुम्हाला चिन्ह किंवा काही कारण पाहायला भेटतात. ठीक आहे, मग अधिक तुम्ही काय केलं पाहिजे तर तुम्ही असं ना आर्थिक संबंध वाढवले पाहिजे, राजकीय संबंध वाढवले पाहिजे, नंतर पर्यावरण संवर्धनावर अधिक काम केलं पाहिजे, टेक्नॉलॉजीची देवाणघेवाण करणं अधिक सोयीचं होईल अशा प्रकारे काही गोष्टी केल्या पाहिजेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतानं आफ्रिकन देशांचा आवाज बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे वगैरे वगैरे. ह्या सर्व बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथे पाहायला भेटतील. तुम्ही तुमच्या सोयीनं हे इथे वाचाल की भारतानं आफ्रिकन देशामध्ये मधले जे MSME इंडस्ट्री आहे म्हणजे स्मॉल मीडियम एंटरप्राइज वगैरे यावर काम केलं पाहिजे. नंतर कशी कनेक्टिव्हिटी वाढल्या जाईल भारत आणि आफ्रिकेची त्यावर काम केलं पाहिजे. भारतातली खाजगी गुंतवणूक कशा प्रकारे आफ्रिकेत अधिकाधिक वाढेल यावर काम करा. IT सेवा असतील, तंत्रज्ञानाचं देवाणघेवाण असेल, UPI सिस्टीम आपण त्यांना देऊ शकतो. नंतर IAFS जी संघटना आहे त्यांच्या समिट्स ह्या कंटिन्युअसली व्हायला पाहिजे. आणि अल्टिमेटली असेल ते म्हणजे भारत आफ्रिका संबंध आणि त्याबाबतचा निष्कर्ष हा तुम्हाला वाचून घ्यायचा आहे तुमच्या लेवलला, जेणेकरून तुम्ही जेव्हा उत्तर लिहाल उद्या भारत आफ्रिका संबंधांबाबत तर डेफिनेटली याचा वापर करू शकता. ठीक आहे, चला परराष्ट्र मंत्री जे एस जयशंकर यांचं काय म्हणणं आहे भारत आफ्रिका संबंधांबाबत तर जस्ट तुम्हाला इथे मी दिलेलं आहे, वाचून घ्यायचं आहे. आता बघा, मधल्या काळात बऱ्याच विद्यार्थ्यांनी व्हाया मेसेज किंवा फोन करून कळवलं की सर जोही आपण इश्यू डिस्कस करतो त्या इश्यूबाबत आम्हाला काही प्रॅक्टिस क्वेश्चन देत चला, जेणेकरून आम्हाला तो मुद्दा वाचून ती गोष्ट समजून घेऊन ते प्रॅक्टिस क्वेश्चन लिहिण्याची सवय लागेल. सो मी काय केलं, तुम्हाला भारत आफ्रिका संबंधांबाबत क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसेल आणि क्वेश्चन नंबर 3. सो 3 प्रश्न प्रॅक्टिस पर्पजसाठी दिलेले आहेत. तुम्ही कदाचित या गोष्टींचा वापर करू शकता. ठीक आहे, आता पुढचा अत्यंत महत्त्वाचा भाग की फक्त तुम्हाला एवढी PPTच वाचायची नाही आहे जी इथे दिली स्क्रीनवर, तर ज्ञानदीप अकॅडमीचं IRचं पुस्तक पण आहे, तुम्हाला इथे वरती दिसेल, भारत आणि आंतरराष्ट्रीय संबंध, आणि यामध्ये आपण भारत आफ्रिका संबंध सुद्धा खूप चांगल्या प्रकारे कव्हर करण्याचा प्रयत्न केला. सो तुम्ही हे 3 प्रश्न टॅकल करते वेळी ही PPT वाचावी, प्लस ज्ञानदीपचं हे पुस्तक वाचावं, प्लस इफ पॉसिबल माझ्या ज्या क्लास PPTs आहेत ज्या जिथे मी भारत आफ्रिका संबंध शिकवतो या 3ही गोष्टी वाचून मग बघा तुम्हाला या जे प्रश्न प्रॅक्टिस क्वेश्चन आपण दिलेले आहेत यांची उत्तरं अगदी सविस्तर आणि मुद्देसूद लिहिता येतील. कारण तुमच्याकडे मग मोठ्या प्रमाणात एक डेटा तयार झालेला असेल, त्या फॉडर मटेरियलचा वापर करून आपण ह्या सर्व गोष्टी करू शकतो. ठीक आहे, डन. चला पुढे आपण जाऊयात. नेक्स्ट पुढचा टॉपिक असेल तो म्हणजे भारत पश्चिम आशिया संबंध, ज्याला आम्ही
इंडिया वेस्ट एशिया रिलेशन्स असं नेहमी म्हणतो. आता पश्चिम आशिया, भारतानं पश्चिम आशियासोबतचे संबंध मजबूत करण्यासाठी लुक वेस्ट पॉलिसी आणली होती. तुम्हाला माहिती असेल तर 2005 सालची ती गोष्ट आहे. बरं, पश्चिम आशिया महत्त्वाचा असण्यामागचे काही कारण ते म्हणजे पहिलं की इथून मोठ्या प्रमाणामध्ये आपण गॅस आणि ऑइल आयात करतो. सो भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताला अख्खाचा अख्खा पश्चिम आशिया महत्त्वाचा आहे. नेक्स्ट दुसरं काम महत्त्वाचं आहे पश्चिम आशिया, तर पश्चिम आशियामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय लोक राहतात, ज्याला आपण इंडियन डायस्पोरा असं म्हणतो. नाही म्हणता 89 ते 90 लाख भारतीय लोक वेगवेगळ्या पश्चिम आशियाई देशांमध्ये राहत असल्या कारणानं आपल्याला हा अख्खाचा अख्खा एरिया महत्त्वाचा आहे. तिसरं, भारताचे या पश्चिम आशियाई देशांसोबत असलेले व्यापारी संबंध तेही जबरदस्त आहे. म्हणजे भारत आणि विविध पश्चिम आशियाई देश यांच्यामधला व्यापार हा आता $200 बिलियन पेक्षा जास्त गेलेला आहे. दॅट्स वाय आपल्याला पश्चिम आशिया महत्त्वाचा आहे. बरं, भारतात राहत असलेले मुस्लिम यांच्यासाठी सौदी अरेबियामधलं मक्का आणि मदिना हे दोनही ठिकाणी हे श्रद्धास्थान आहे. सो सांस्कृतिक पण तुम्हाला काय दिसेल तर संबंध भारताचे वेस्ट एशियन देशांसोबतचे दिसतील. आणि नेक्स्ट पुढचं महत्त्वाचं ते म्हणजे भारताला जर कनेक्टिव्हिटी हवी असेल, म्हणजे भारताला युरोपियन देश, आफ्रिकन देश यांच्यासोबत व्यापार करायचा असेल, भारताला पुढे जाऊन सेंट्रल एशियन कंट्रीज आणि वरते रशिया यांच्याशी आपले व्यापारी संबंध मजबूत करायचे असतील तर अख्खाचा अख्खा पश्चिम आशिया भारताला महत्त्वाचा आहे. आता या पश्चिम आशियाला 2 नाव आहेत इंग्लिशमध्ये. एक याला मिडल ईस्ट असं पण म्हणतात आणि वेस्ट एशिया पण म्हणतात. तुम्हाला ज्या पद्धतीनं उत्तर लिहिते वेळी शब्द वापरायचे असते तुम्ही वापरू शकता. आता पश्चिम आशियामध्ये नेमके देश कोणकोणते आहेत तर क्विकली जर एकदा बघून घेऊ आपण कोणकोणते देश महत्त्वाचे आहेत. इराण, जरा मोठं करतो जेणेकरून तुम्हाला हे दिसेल, थोडं ब्लर असेल ते इमेज, पण बघून घ्या फक्त. इराण, इराक, कुवैत, बहरेन, कतर, UAE, ओमान, येमेन, सौदी अरेबिया, जॉर्डन, पॅलेस्टाईन, इस्रायल, सिरिया, टर्की, लेबनॉन, सायप्रस, अझरबैजान, आर्मेनिया अँड जॉर्जिया. जवळपास हे 19 देश आहेत आणि हे 19 देश वेस्ट एशियाचा भाग येतात. आणि याच 19 देशांसोबत भारतानं आपले संबंध मजबूत करण्यासाठी 2005 साली लुक वेस्ट पॉलिसी आणली होती. नसेल माहीत तर तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा. लुक वेस्ट पॉलिसीला मराठीमध्ये पश्चिमेकडे पहा धोरण असं म्हटलं जातंय. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊ. आता कशासाठी महत्त्वाचं काय तुम्हाला सांगितलं, पण तरी वन्स अगेन सांगतो की पश्चिम आशिया भारतासाठी का महत्त्वाचं आहे, तर आपण पश्चिम आशियाई देशांकडनं म्हणजे मग इथं UAE असेल, कतर असेल, लेबनॉन असेल, तुमचा कुवैत आहे, सौदी अरेबिया आहे, इराण आहे, बरोबर, इराक सारखे देश आहेत, यांच्याकडनं आपण कच्चं तेल आणि गॅस मोठ्या प्रमाणात आयात करतो. बरं, व्यापार तर आपला चांगला आहेतच, त्याच्याविषयी आपण पुढे हळूहळू बोलूयात. मग मोठ्या प्रमाणात भारतीय लोक इथे स्थलांतरित झालेले आहेत, त्याही अनुषंगानं अख्खाचा अख्खा पश्चिम आशिया आपल्याला कामाचा आहे. बरं, भारत जेवढंही तेल आयात करतो अख्ख्या जगभरातून, त्यापैकी जवळपास 85% तेल हे आपण विविध पश्चिम आशियाई देशांकडून आयात करतो. सो हा एक मुद्दा आहे. नेक्स्ट पुढचा आहे 90 लाखांहून अधिक भारतीय प्रवासी कामगार इथे काम करतात, हे तुम्हाला सांगितलं. आणि जो भारतीय वर्ग तिथे राहायला गेलेला आहे तो भारतीय वर्ग जवळपास $100 बिलियन पेक्षा जास्त रुपये हे भारताला दरवर्षी पाठवतात. मग पुढे बघा, अगदी डिटेलमध्ये काही गोष्टी इथे मी मांडण्याचा प्रयत्न केला की नेमकं भारताचा UAE व्यापार किती आहे, जो ऑलमोस्ट $85 बिलियन आसपास आहे. भारत आणि ओमान यांनी रिसेंटली आता फ्री ट्रेड अग्रीमेंट केला, ज्याच्याविषयी चर्चा आपण कुठल्या तरी मागं IR धिस वीकमध्ये एका ठिकाणी केलेली होतीच. भारत आणि गल्फ कोऑपरेशन काउन्सिल, ज्यामध्ये 6 मेंबर्स येतात, कुवैत, बहरेन, नंतर तुमचा येतो कुवैत, बहरेन, कतार, ओमान, UAE आणि सौदी अरेबिया. सो ही जी GCC संघटना ज्यामधले हे 6 देश होते, भारताचा GCC संघटनेमधील 6 देशांसोबतचा व्यापार हा ॲव्हरेज $178 बिलियन आसपास असलेला तुम्हाला पाहायला भेटते. मग आपण कुणाकडनं किती गॅस आयात करतो वगैरे. नंतर धोरणात्मक कनेक्टिव्हिटी, तर चाबहार बंदर आपण बांधलं, तुम्हाला माहिती असेल इथं कुठेतरी बांधलं इराणमध्ये.
या चाबार बंदराच्या माध्यमातून इराण सोबतची कनेक्टिव्हिटी आणि वरती परत सेंट्रल एशियन कंट्रीज आणि रशिया यांच्यासोबतची कनेक्टिव्हिटी आपण मजबूत करण्याचा प्रयत्न करत होतो. IMEC ज्याला आपण म्हटलं होतं इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. सो या IMECच्या माध्यमातून भारत वेस्ट एशियन देशांसोबतची आपले व्यापारी संबंध आर्थिक संबंध प्लस युरोपियन देशांसोबतचे आपले आर्थिक संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करत होता. पुढे तुम्हाला माहिती असेल तर इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रेड कॉरिडॉर ज्याला आपण INSTC अशा प्रकारे म्हटलेलं आहे. तर हे जे INSTC हा जो कॉरिडॉर 2000 साली भारतानं लॉन्च केला होता, हेही याही माध्यमातून भारत विविध पश्चिम आशियाई देशांसोबतचे आपले व्यापारी संबंध मजबूत करणार होता. बरं, UAE सारखे पश्चिम आशियाई देश भारताकडनं ब्रह्मोस मिसाईल घ्यायला तयार आहे. भारत आणि इस्रायलचे संरक्षण संबंध अत्यंत मजबूत आहे आणि बराक जे मिसाईल आहे अत्यंत महत्त्वाचं इस्रायलचं, जे आपण त्यांच्याकडनं घेतलं, त्यांच्याकडनं आपण मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन सुद्धा घेतलेले आहेत. डन. नेक्स्ट, डेझर्ट फ्लॅग हा जो एक युद्धसराव आहे हा भारत आणि UAE मध्ये होतो. सायक्लोन नावाचा युद्धसराव भारत आणि इजिप्तमध्ये होतो. ठीक आहे. नेक्स्ट, हिंद महासागराचा संपूर्ण सुरक्षा प्रदाता म्हणून भारत काम करतो, हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. भारतानं फिनटेक म्हणजे फायनान्शियल टेक्नॉलॉजी याबाबत देवाणघेवाण करण्यासाठी विविध पश्चिम आशियाई देशासोबत सहकार्य केलं. मग आपण UPI ही जी टेक्नॉलॉजी आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस नावाची, ज्यामधनं आपण फोन पे गुगल पे वगैरे समथिंग असं काहीतरी देवाणघेवाण करतो. दॅट्स लक्षात घ्या, UAE आणि कतारला भारतानं आता ही UPI पेमेंट सिस्टीम देण्याचा निर्णय घेतला. सो इट्स व्हेरी गुड. म्हणजे नेक्स्ट, पुढे आपण पाहतो की मागच्याच वर्षी नरेंद्र मोदी भारताचे प्राईम मिनिस्टर हे UAE ला गेले होते आणि तिथं BAPS हिंदू मंदिर बांधलं गेलं होतं अबुधाबीला. हे दाखवतं की आता पश्चिम आशियाई देश सुद्धा भारतीय लोकांच्या भावना, भारतीय लोकांच्या ज्या सांस्कृतिक काय इमोशन्स असतील त्याला जपण्याचा प्रयत्न करत आहेत. I2U2च्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे I2 इंडिया इस्रायल, U2 UAE आणि USA या माध्यमातून भारत आणि पश्चिम आशियाई देश जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत. नेक्स्ट, आता पुढे आहे काही महत्त्वाचे इश्यूज दोन देशामध्ये, म्हणजे भारत आणि आफ्रिका, माफ करा, भारत आणि पश्चिम आशिया यांच्यामधील कोणकोणते चॅलेंजेस आहे किंवा वाद आहेत. तर पहिलं एक वाद आहे ते म्हणजे रणनीतिक तटस्थतेचा ताण. आता पश्चिम आशियामध्ये बघा, इस्रायलचं पटत नाही पॅलेस्टाईनसोबत, इस्रायलचं पटत नाही इराणसोबत, इराणचं पटत नाही सौदी अरेबियासोबत, सौदी अरेबियाचं पटत नाही खाली येमेनसोबत. आता गोंधळ असा आहे की भारताला इस्रायल पण महत्त्वाचं आहे, इराण पण महत्त्वाचं आहे, सौदी अरेबिया पण महत्त्वाचं आहे आणि पॅलेस्टाईनसुद्धा महत्त्वाचं. आता प्रत्येक वेळेस भारतासमोर एक प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे की आपण इस्रायलची बाजू घ्यायची, पॅलेस्टाईनची घ्यायची, इराणची घ्यायची का तुमच्या सौदी अरेबियाची घ्यायची. सो भारत कुठलाही एक स्टान्स घेत नाही, आपण न्यूट्रलच राहण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे पण काही इश्यूज तयार होतात आणि तेच त्यांनी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट, चाबाहार पोर्ट, कारण अमेरिकेचा एक कायदा आहे त्याचं नाव आहे काटसा कायदा आणि त्या काटसा कायद्याच्या माध्यमातून अमेरिका इराणवर निर्बंध लावते आणि इराणशी कोणीच व्यापारी संबंध ठेवू नये याकरता जगातील इतरही देशांवर निर्बंध लादण्याचा प्रयत्न करते. आता भारताचा मोठा इश्यू इथं तयार होतो म्हणजे की भारतात इराण महत्त्वाचा आहे, कारण त्या चाबहारच्या माध्यमातून भारत अफगाणिस्तानसोबतचे आपले संबंध मजबूत करतोय, मध्य आशियाई देशांसोबतचे संबंध मजबूत करतोय आणि वरती पलीकडे जाऊन रशियासोबतचे. आता चाबहार पोर्ट तर डेव्हलप करण्याचा भारतानं प्रयत्न केला, बऱ्यापैकी डेव्हलप केलं, मात्र कम्प्लीट डेव्हलपमेंटसाठी अमेरिका भारताला सहकार्य करत नाही, कारण अमेरिकेनं इराणवर निर्बंध लावले आणि भारताला पण धमकी दिली की इराण सोबत कुठल्याही प्रकारे डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीमध्ये सहकार्य दाखवायचं नाही. सो तोही एक इश्यू आहे. त्यामुळे काय होतंय की चाबहार बंदर पण अजून पूर्णतः भारत डेव्हलप करू शकला नाही आणि INSTC हा जो प्रोजेक्ट आहे याचं पण इम्प्लिमेंटेशन त्या पद्धतीने होऊ शकलं नाही. आता ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज OIC ही जगातील मुस्लिम देशांची संघटना आहे. OIC मधले, कारण यात तर पाकिस्तान आहेच, त्यात दुमत नाही, OIC मधले बहुतांश देश हे भारताच्या पाठीमागे असतात, मात्र काही टर्की सारखे देश आहेत,
किंवा तो जो तुमचा अझरबैजान सारखा देश आहे, हे चीनचे पाकिस्तानचे पाठीराखे असल्या कारणानं काश्मीरचा मुद्दा हा बऱ्याचदा भारत आणि पश्चिम आशियाई देशामध्ये एक वादाचा मुद्दा म्हणून पुढे येतो. व्यापार असमतोल, भारत मोठ्या प्रमाणात गॅस किंवा ऑइल यांच्याकडनं आयात करते, इतरही वस्तू आयात करते. या उलट आपण एक्सपोर्ट कमी करतो पश्चिम आशियाई देशांना. सो ट्रेड इम्बॅलन्स मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ह्या गोष्टी तुम्ही इथे सांगू शकता. ठीक आहे, डन. चला पुढे आपण जाऊ. नेक्स्ट, वेस्ट एशियन देशामध्ये जे भारतीय कामगार तिथं कामाला आहेत त्यांच्यावर होणारे अन्याय आणि त्याबाबतच्या न्यूज तुम्ही बऱ्याचदा पेपरमध्ये पाहत असाल. दॅट्स वाय वेस्ट एशियन देशामध्ये भारतीय कामगारांवर होणारा अन्याय ही पण एक समस्या तुम्हाला तिथे पाहायला भेटते. नेक्स्ट पुढे पाहतो आपण ते म्हणजे मॅरिटाईम सिक्युरिटी इश्यूज. आता तो जो तुमचा गल्फ ऑफ अडेन आहे येमेनच्या खाली, तिथे असलेले सोमालियन पायरेट्स असतील किंवा येमेनचे काही संघटना असतील, तिथे भारताचा जो सागरी व्यापार आहे जरा धोक्यात तुम्हाला येताना दिसतोय. बरं, पर्शियन गल्फमध्ये इराण आणि सौदी अरेबिया किंवा इराण आणि तुमचं इस्रायल यांच्यामधला होणारा संघर्ष यामुळे भारताचा त्या एरियामध्ये असलेला सागरी व्यापार तुम्हाला धोक्यात आलेला पाहायला भेटतो. तोही एक महत्त्वाचा आहे. चीनचा पश्चिम आशियाई देशामध्ये वाढता प्रभाव हे एक संकटाचं मोठंच कारण आहे. ठीक आहे, मग पुढे आता काय केलं पाहिजे, तर भारतानं आपले राजकीय संबंध 2+2 डायलॉगच्या माध्यमातून वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. IMEC असेल म्हणजे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर, INSTC कॉरिडॉर आणि चाबहार बंदरांची जी अंमलबजावणी आहे किंवा चाबहार बंदर बांधणी आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन बाबतची जी कामं आहेत ती लवकर व्हायला पाहिजे. ग्रीन एनर्जी कॉर्पोरेशनमध्ये भारत आणि पश्चिम आशियाई देशांनी सहकार्य करायला पाहिजे. पुढे फायनान्शियल टेक्नॉलॉजी म्हणजेच काय, तर तांत्रिक देवाणघेवाणीमध्ये विविध वेस्ट एशियन देशांनी आपला पुढाकार दाखवला पाहिजे, हे पण आपण सांगू शकतो. डिफेन्स म्हणजे संरक्षण क्षेत्रामधलं देवाणघेवाण वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. अंतराळ, त्याला आपण काय म्हणतो बाबा की एक सायबर सिक्युरिटी, सायबर आणि इकडचं अंतराळला आपण काय म्हणतो स्पेस. सो या दोनही क्षेत्रामध्ये भारत आणि पश्चिम आशियाई देशांनी एकमेकांना सहकार्य करावं आणि अल्टिमेटली आहे तो निष्कर्ष की दोन देशांमध्ये संबंध अधिक मजबूत करण्यासाठी काय काय करता येईल हे तुम्ही तुमच्या पातळीवर वाचून घ्याल म्हणजे. ठीक आहे, चला आता जसं आपण भारत आफ्रिका संबंधांवर काही मॉडेल म्हणजे प्रॅक्टिस क्वेश्चन्स तुम्हाला दिले होते, सेम इथं भारत पश्चिम आशिया संबंधावर सुद्धा काही प्रॅक्टिस क्वेश्चन मी इथे दिलेले आहेत. 2 प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहे. हे पण वाचतो तुम्ही ज्ञानदीपचं पुस्तक जे माझंच आहे तुम्ही ते वाचलं पाहिजे. ही PPT आणि भारत पश्चिम आशिया संबंधांची आपली क्लास PPT जी क्लासमध्ये आपण शिकवतो, जर ह्या तीनही गोष्टी अगदी व्यवस्थितपणे तुम्ही वाचण्याचा प्रयत्न केला तर एकाच ठिकाणी तुमचं भारत आणि पश्चिम आशिया संबंध आणि भारत आफ्रिका संबंध खूप चांगल्या प्रकारे होतील, जेणेकरून इन फ्युचर तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी या तीनही ठिकाणचा जो कंटेंट आहे तो अत्यंत उपयोगी पडेल. अपेक्षा करतो तुम्हाला सेशन आवडलं असेल. तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील किंवा व्हॉटेवर, तर तुम्ही प्लीज कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच.